विषय होता की माझ्यातली जगण्याची इच्छा संपलेली, आत्महत्या करायची. मला आता जगायचंच नाही. मला एक लहान मुलगा आहे, मिस्टर आहेत, सासू आहे, सगळं आहे, व्यवस्थित आहे सगळं, पण मला जगायचंच नाही. मला आता थांबवायचं, मरायचंच आहे, या परिस्थितीत मी होते. आणि आज मी दोरी आणून ठेवली मरण्यासाठी. आत्महत्या आज करायचीच, फक्त एकदा आईला बोलायचं. या आईला मी माझ्या आईला बोलून घेतलं की मला आता जगायचं नाही आहे आणि मला आता स्वतःला संपवायचं. तर ह्या माझ्या मिस्टरांच्या बहीणच आहे. तर तिला मी असं बोलले नाही. या मला बरेच वर्ष बोलत होते की तू रेकी कर, तुला जरा सासूबाई त्रास देत होत्या, त्यामुळे तुला मानसिक त्रास होतोय, त्यामुळे तू रेकी कर, तू यातून तारून जाशील. या मला बरेच वर्ष झालं सांगतात, पण मी तिकडे लक्षच दिलं नाही. काय आहे काय माहिती, रेकी म्हणजे काय माहिती नाही. मी मिस्टरांना एकदा दोनदा बोलले, पण ते म्हटले काय नाही, तसं काही नसतं आणि ते करून तुला काय करायचं आहे. ती कॉलेज म्हणजे त्या प्राध्यापक होत्या, त्यांनी ते सोडून हे करायला लागल्या. तर रेकीबद्दल आम्हाला काय माहितीच नाही, त्यामुळे ते मला काय ह्याच्यात येऊच देत नव्हते. त्यामुळे मी हे दुर्लक्षच करून ठेवले. पण मी माझ्या मम्मीला एकदा सांगते की दीदी मला सारखं असं बोलतात की ते हे तू कर, ह्यातून तुला खरंच फायदा होईल तुला काहीतरी. खरं लक्ष दिलं नव्हतं. मग त्यावेळेला नेमका मला ह्यांचा पण फोन आला दीदींचा की कशी आहेस काय आहेस वगैरे. आणि मी आईला पण सांगितलं होतं की असं मला आता जगायचं नाही. तर मम्मीला पण आठवण झाली की त्यांच्याकडे आपण जाऊया, त्यांना तू फोन कर आणि त्यांना तू सांग की मला आता असा त्रास व्हायला लागला. मग मी दीदींना तेव्हा सांगितलं की नाही दीदी, मला आता स्वतःला संपवायचं आहे, मला जगायची इच्छाच नाही. तर त्या मला म्हटलं तू उद्या येऊन भेट. ती दोरी मी काढून ठेवलेली, आता कपडे वाढत घेतली आणि स्वतः 7 सेटिंग घेतले हिलिंगचे. इथं आल्यानंतर पहिल्या हिलिंगमध्येच म्हणजे मला इतका फरक वाटला की फ्रेश वाटायला लागलं. आणि जेव्हा 7 हिलिंग झाले त्यानंतर पुन्हा असं जगावं, पुन्हा उत्साह निर्माण झाला. माझा एक मूल आहे, त्याची जाणीव झाली, त्याचा पण मी विचार सोडून दिला. आणि आज आता इतकं म्हणजे पुन्हा जगण्याची इच्छा निर्माण झाली माझ्या. मग मी हे शिकायचा निर्णय घेतला की खरंच हे चांगलं आहे आणि यातून शिकून आपल्याला पुढं काहीतरी करायचं. खूप छान आहे. तुम्ही स्वतः जगण्याची उमेद